हे असाच दिवसभर धुमाकूळ असतो ना दोघाचा. हं? लयच अवघड आहे बॉय खरं दोघाचं. काय करावं आणि काय नाही. जा बाबा जा. ठेव ठेव बघ बरं. लय अवघड आहे रे बाबा. हे हिरो, आता ह्याची स्पीड बघा बरं का. स्पीड बघतं, स्पीड बघा आता ह्याची. बघा आता स्पीड. ठेव माझ्याकडे नाही आलं ते. ते तू तिकडे आवाज काढला म्हणते तुझ्याकडे आलं ती. बघा आता. हां उठा. One, रेस रेस. 1, 2. नाही त्यावेळेस आहे ना. बघ आता माहिती आहे एवढं ढांगावी पुरत नसतील दुसऱ्या कोणाच्या. इथून तिथं उडी मारते डायरेक्ट फरक. ते बघ आहे का तेव्हा. भाजीचा गॅस बंद करा. बघ पाण्याचं बारीक करा. बघ भगवान झालं चालू. हा पाणी नाही तापलेलं बघ. त्यामुळे पाण्याचं बारीक करा आणि त्या पाण्यावर झाकण ठेवा. बसले शांत बरे. का मदत ते काय नसतील आपल्याला है ना. दिवसभर हेच करीत बसायचं. लय डेंजर दोघं जण हे. काय करायचं या पोरांचं. बघ बघ ते तिकडून आता हे इकडून आता नेमकं धडक होणार आहे की तसेच बसणार आहेत काय माहीत नाही खाली. बिन तेवढी मार शंभू. हा शाबाश. हान उडी मार. मार उडी. हा ना. अंग तशी शाबाश. मला माहिती ना तुम्ही काय चालीचे आहेत ते. तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे मी खाल्लेत. तुमच्या बापाने असा दांगा केला होता घरात. आईबापाने आमच्यावर सोडून दिलेत पोरं. तुमचं तुम्ही बघा. आम्ही जन्म दिलाय सांभाळा तुम्ही. कसले नग पायदा झालेत बाबा. अवघडच आहे हे दोघं जण. तो आलं बुवा इकडे. तेव ते बघ. कांडच करताय दिसतं. अयो माझ्याकडे काय गरज आहे का. त्याला माझ्याशिवाय करमतच नाही. अरे बाप रे. मग माझ्या अंगून उड्या आणले. तू ते गेलं पळत तिकडं. तू तिकडून बघते काय चाललं. आईला माझं तर डोकं बंद पाडलं बोय पोरांनी खरं. ते काल नाही हे परिणाम सारे आजीचे आहेत. हो सारा आजीने शिकवलं त्यांना. मी तर सांगतो ना घरी असं. मी उलट्या फिरते उड्या मारते ना बरोबर. हाडळ बिडळ असून त्यामुळे उलटी चढते. काय शिकवताय काय बोलताय तुम्ही. तुम्हाला तरी पटतं का. आता मी काय म्हणलं आजीने शिकवलं मी हे. आजी भिंतीवर उलट्या उड्या मारते. अरे आजी हे पायाने उड्या मारीत असेल. पण मी हे म्हणलं का की काय शिकवलं असं एवढंच बोललं. तूच म्हणलीस उलटी जा उलटी असं मी हाडळ. अरे पण मी पुढचं बोललोच नाही ना. भिंतीवर उड्या आणते. त्याच्या आईवर गेलो म्हणा मग आजीवर गेलो म्हणा. आजीने शिकवलंय का. क्वेश्चन मार्क आहे ना. शिकवलंय का असं बोललो मी. क्वेश्चन मार्क आला म्हणजे शंका आहे तुम्हाला. शंभू आजी स्वतःलाच हाडळ म्हणून घेते. मी तर बोललो नव्हतं. हे साऱ्यांनी ऐकले आता व्हिडिओमध्ये. मी काय मी तर स्वतः बोललोच नाही. मी फक्त आजीने शिकवलंय असं बोललो. मी तसं बोललोच नाही आहे ना बाबा. हो बाबा. होय बाबा. हा हे बरं मम्मा गेले. हे मामा गेले हे बाबा. छगन ऐकतं. मामाचं बॉडी गार्ड आहे. मामा भांडायला लागली की मागं येऊन उभं राहतो. छगन कसं बघून बडबड कडत हे पोरग माझे. हो आईला नुसता मोठ्या आवाजात जरी बोलायला गेलो ना मी हिला तर लगेच मला माझ्यावर गुरकतो. हा लगेच म्याव करतो मध्ये येऊन. आद्या पण तशी करते. काल मम्मी पप्पा बोलत होते. हां आद्यामध्येच भुकली जोरात. कळतं त्यांना.
म्हणलं आमची माझे बबडे पण आजचीच करतो म्हणलं हे पोंग येलं हे शिंदूड पोंग आहे माझे कान एक राहिला आणि एकच काय राहणार बाबा खेळले बघ आपलं दमले बघ खेळून खेळून आज साऱ्यात मला हसू येतंय हे बघ, लय रुसले आज हे बबड्या. शांत शांत. मी काय म्हणलो होतो फक्त मी काय म्हणलं आजीने शिकवलंय का एवढंच बोललो मी तू काय बोलली मग बरोबर आहे की ते खिडकी चढतंय उलट कुठं बी उड्या मारत अरे पण मी असं बोललोच नाही ना मी बी उलटी चढते का असंच अर्थ झाला ना मग त्याचा नाही बाबा मी असं बोललोच नाही तू स्वतःच म्हणलीस मी आढळे का नसेल तसं ग बसा त्या ब्राउनीचे खोडे आहेत आईवर गेले म्हणायचं तर प्रत्येक वेळेस आजीवर गेलं ना आजीवर गेलं अरे ती आईवर बोलताना चुकून आजीवर येते चुकून नाही येत तुमचा भाव चांगला ओळखते मी मनातला हे बाबा बघून